नमस्कार. मी राजाराम पाटील. वर्कशॉप या चॅनलवर आज आपण एका अत्यंत महत्त्वाच्या विषयावर बोलायला बसलो आहोत. विषय आहे की आगरी कोळी समाज आणि बौद्ध धम्म किंवा भगवान बुद्धाची संस्कृती. आपल्याला कल्पना आहे की आगरी कोळी समाज हा कोलीय वंशाचा भाग आहे आणि त्याचं निवासस्थान उत्तर कोकणात म्हणजेच उत्तर कोकणाला सम्राट अशोकाच्या काळापासून अपरांत प्रदेश म्हणून ओळखलं जातं. यामध्ये ठाणे, रायगड, मुंबई, पालघर असे जिल्हे येतात. यालाच आज उत्तर कोकण असं म्हटलं जातं. या ठिकाणी असलेली आगरी कोळी, कराडी, भंडारी बांधवांची वस्ती समुद्र किनाऱ्या, खाड्या यामध्ये पसरलेली आहे आणि या वस्तीच्या बाबतीत रायगडच्या गॅजेटने जे संदर्भ दिले आहेत ते संदर्भ असे आहेत की या उत्तर कोकणाच्या अनेक खाड्या, नदीमुखे, समुद्र आणि इथली बंदरं यांच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय व्यापार चालत होता. जी जगाशी भारताचा व्यापार चालत होता आणि जगातल्या सर्व देशातून व्यापारी नौका, व्यापारी जहाजं या भागात येत होती. या भागातून ती जात होती आणि या व्यापाराच्या संदर्भात व्यापाऱ्यांना मदत करणारी जी बंदरं होती तिथे जे व्यापारी यायचे, आंतरराष्ट्रीय व्यापारी यायचे, व्यापाऱ्यांचे संघ असायचे. आपल्या भारतातले व्यापारी आणि परदेशातले व्यापारी यांच्यासाठी निवासाची ठिकाणं, पाण्याची ठिकाणं, वस्त्या आणि देवाणघेवाणाची बाजार केंद्र या माध्यमातून हे सागर किनारे जे नटले होते त्या परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्ध वस्त्या होत्या अशा प्रकारचं स्पष्ट मत रायगडच्या गॅजेटमध्ये, सरकारी गॅजेटमध्ये, ठाण्याच्या गॅजेटमध्ये, मुंबईच्या गॅजेटमध्ये मांडलेलं आहे. अनेक परदेशी इतिहासकारांनी याच्या नोंदी घेतलेल्या आहेत आणि याचे भौतिक पुरावे, पुरातत्वीय पुरावे आजही उपलब्ध आहेत. म्हणजे इथे मोठ्या प्रमाणात बौद्ध लेणे आहेत किंवा बौद्ध लेण्यांच्या परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे सागरी किल्ले बांधलेले आहेत ते सागरी किल्ले भारताच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावर देखरेख ठेवणं, त्यावर कर बसवणं अशा प्रकारचे हे किल्ले आपल्याला पाहायला मिळतात. आणि या किल्ल्यांच्या मध्ये असलेलं गोडं पाणी आणि पूर्वीच्या बौद्ध लेण्या याचा संगम इथे नीट निरीक्षण करताना आपल्याला पाहायला मिळतो. खास करून महाड जवळ अशा प्रकारच्या बौद्ध लेण्या आजही आपण पाहू शकतो. ते महाड हे एक बंदर होतं आणि त्याच बंदरावर छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ला बांधलेला आहे. कुलाबा किल्ला असाच आहे. माणगाव जवळ अशा खाड्या आहेत. वसई, विरार इथे अशा खाड्या आहेत. आणि म्हणून आज इथे असलेला आगरी कोळी समाज हा पूर्वीचा जागतिक व्यापारी असलेला समुद्रमार्गे व्यापार करणारा समाज होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या 400 वर्षापूर्वीच्या इतिहासामध्ये हा समाज आरमारी समाज म्हणजे भारताच्या पश्चिम किनाऱ्याचं रक्षण करणारा दर्यावर्दी आरमारी समाज म्हणून इतिहासात नोंदला गेला. परंतु आपल्या देशात आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जो निसर्गविरोधी ब्राह्मणवाद आला त्यांनी शूद्रातिशूद्रांच्या इतिहासाला नाकारलं. याच पद्धतीने भगवान बुद्धांच्या आंतरराष्ट्रीय इतिहासाला सुद्धा नाकारलं. लॉर्ड कनिंगहम हे इंग्रज पुरातत्वीय शास्त्रज्ञ इथे आले आणि त्यांनी जमिनीमध्ये उत्खनन केलं आणि अनेक बौद्ध लेण्या, बौद्ध संस्कृती उत्खनन करून बाहेर काढली. आणि जागतिक प्रवाशांनी जी जी ठिकाणं नोंदवली होती म्हणजे चीन मधून आलेले प्रवासी असतील किंवा इजिप्त मधून किंवा रोम मधून आलेले जे प्रवासी होते त्यांनी ही वर्णनं त्यांच्या त्यांच्या देशात लिहिलेली होती आणि यांच्या आधारे भारताच्या पुरातत्वीय विभागाने हे शोध लावले. परंतु ह्या ठाणे, रायगड, पालघरच्या परिसरात मोठ्या प्रमाणात असलेल्या बौद्ध लेण्या हे दृश्य पुरावे आहेत, आजही आपल्याला दिसणारे आहेत आणि त्या बौद्ध लेण्या आहेत यात काही वाद राहिलेला नाही. भगवान बुद्धांनी जे तत्वज्ञान इथे मांडलं ते तत्वज्ञान असं होतं की इथल्या
बहुजन भारताला म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य हे उच्चवर्णीय लोक सोडून बाकीचे जे स्त्री शूद्र अतिशूद्र आहेत, यांच्यासाठी जे तत्वज्ञान त्या काळात मांडलं, त्यामध्ये त्यांनी स्वर्ग, आत्मा, चमत्कार, नरक हे नाकारले आणि वास्तव जे तत्वज्ञान आहे ते इथे सांगून एक नवीन विज्ञानवादी विचार सांगितला. आणि आपल्याला आश्चर्य वाटेल की सागरी मार्गाने, समुद्र मार्गाने श्रीलंका, इजिप्त, रोम इथे व्यापार करणारे इथले आगरी कोळी, कराडी, भंडारी, सागरपुत्र अत्यंत विज्ञानवादी होते. म्हणजे त्यांच्या बोटींचं, आंतरराष्ट्रीय दर्जाच्या व्यापारी बोटींचं बांधकाम असेल, बंदरांचं बांधकाम असेल, आज समुद्रकिनारी असलेल्या बंदरांमध्ये गोड्या पाण्याची व्यवस्था असलेली आपल्याला पाहायला मिळते. आमच्या उरणला अशा प्रकारची लेणी आहे मोरा बंदरात, आणि त्या बंदराबद्दल चंद्रगुप्त मौर्याचं ते बंदर आहे असं सांगितलं जातं. नवी मुंबई विमानतळामध्ये केरूमाता बौद्ध लेण्या होत्या आणि ते वाचवण्यासाठी मी स्वतः 29 दिवस आंदोलन केलं होतं. म्हणजे श्रीलंका, घारापुरी, बेलापूर आणि कार्ला असा तो व्यापारी मार्ग होता. या व्यापारी लेण्या जर तुम्ही पाहिल्या तर त्या अत्यंत विज्ञानवादी आहेत. मी अलिबाग, चिंचोटी इथला आहे, तिथे सुद्धा अशा प्रकारच्या बौद्ध लेण्या आहेत. चौल बंदरात मोठ्या बौद्ध लेण्या आहेत, माणगावमध्ये कुडाळ लेणी आहे. तर या सगळ्या लेण्यांमधली जी संस्कृती आहे ती संस्कृती म्हणजे काय, हे भगवान बुद्धाला लोक आपला आदर्श मानत होते, आजही मानतात. आणि भगवान बुद्धांची जी संस्कृती आहे त्या संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की भारतामध्ये हिंदू, वैदिक, ब्राह्मणी संस्कृती आहे. त्यांनी स्त्रियांना कमी लेखलं, म्हणजे स्त्रियांना गुलाम केलं, त्यांना शिक्षण नाकारलं. आणि याच्या बरोबर विरोधातली संस्कृती जी आहे ती स्त्रियांना अधिकार देण्याची, स्त्रियांना सन्मान देण्याची, ही जी संस्कृती आहे भगवान बुद्धाची संस्कृती आहे. आजच्या काळामध्ये आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की मनुवादी संस्कृतीने स्त्रियांना शिक्षण नाकारलं, त्यांना घरामध्ये, कुटुंबामध्ये संपत्तीचे अधिकार, धार्मिक अधिकार नाकारले, सार्वजनिक ठिकाणी जाण्यावर बंधनं घातली. आणि ही बंधनं पाहिली की या देशामध्ये मनुची संस्कृती असताना आपल्याला जो संघर्ष भारताला करावा लागला, त्यामध्ये अलीकडेच इंग्रज आल्यानंतर जागतिक जीवन मूल्य आपल्याला दिसून आली. शिक्षणाची, प्रबोधनाची चळवळ युरोपामध्ये आली, त्याचा परिणाम आपल्याकडे पण झाला. आणि जे शिक्षण आमच्या भारताला मिळालं त्यामध्ये स्त्री शिक्षणाची सुरुवात ही सावित्रीबाई फुले यांनी केली. मधल्या काळात जी मनुस्मृतीने गुलामगिरी लागली होती, अशाच प्रकारची गुलामगिरी बुद्धपूर्व काळात होती. आणि त्यामध्ये भगवान बुद्धांना जी ज्ञानप्राप्ती झाली, ती ज्ञानप्राप्ती हीच झाली की माणसाची मुक्ती आहे ही जमिनीवरच आहे, आकाशात नाही. त्यांनी जन्म घेतल्यानंतर त्याला सर्व प्रकारची प्रगती, सर्व प्रकारचे व्यवसाय, सर्व प्रकारचे शिक्षण घेण्याचा अधिकार आहे. हा विचार जातीभेदांच्या पलीकडे जाऊन भगवान बुद्धांनी सांगितला. आणि जगातले सगळे धर्म पुरुषांनी स्थापन केलेले असताना स्त्रियांवर बंधने घालण्यात आली, परंतु भगवान बुद्धांनी जो विचार सांगितला त्या विचारांमध्ये स्त्रियांना अधिकार देण्याचं तत्व त्यांनी आणलं. आणि म्हणून जसा पुरुषांचा भिक्खू संघ होता तसंच स्त्रियांचा भिक्खुनी संघ असावा अशी मागणी भगवान बुद्धांची मावशी महाप्रजापती, जिने भगवान बुद्धांचा सांभाळ केला, तिने केली. आणि भगवान बुद्धांनी त्याला मान्यता दिली आणि पहिल्यांदा जगामध्ये स्त्रियांना, स्त्री आणि पुरुषांबरोबरचे धार्मिक अधिकार मिळाले. आणि यातूनच जो भिक्खुनी संघ स्थापन झाला, त्या भिक्खुनी संघाने येथे कोकणातल्या खास करून स्त्रियांना खूप मोठे अधिकार दिल्याचे आपल्याला पाहायला मिळतं. वर्तमान काळात सांगायचं झालं तर संपूर्ण महाराष्ट्रात आणि देशात गर्भामध्ये मुलगा आहे की मुलगी हे तपासलं जातं. आणि अशा प्रकारच्या आधुनिक मशिनरी आपल्याकडे आल्या आणि त्यामध्ये गर्भ स्त्रीचा असेल तर त्याची गर्भातच हत्या केली जाते, याला आपण स्त्रीभ्रूण हत्या म्हणतो. परंतु स्त्रीभ्रूण हत्येचं सांस्कृतिक कारण हे स्त्रियांना कमी लेखणं. आणि म्हणून मग स्त्रियांच्या लग्नात स्त्री म्हणजे हुंडा द्यायला लागणं. म्हणजे मुलगी खरं म्हणजे वडिलांचं घर सोडून सासरी जाते आणि तिला हुंडा द्यावा लागतो, आणि म्हणून हुंडाबळी होतात. आणि म्हणून मुलगी नको, मुलगाच हवा, याच पद्धतीने वंशाचा दिवा हा मुलगा आहे असं समजून आपल्याकडे स्त्रियांना कमी लेखण्याचे सगळे प्रकार घरोघरी झाले. आणि मग वडील मेल्यानंतर त्यांना अग्नी देण्याचं काम मुलगाच करू शकतो, वंशाचा दिवा मुलगा आहे, मुलगी नाही, अशा प्रकारची स्त्रियांना कमी लेखण्याची परंपरा आपल्याकडे आली. आणि यातून अनेक कुप्रथा आल्या. आणि असं असताना आज तुम्ही आगरी, कोळी, कराडी, भंडारी यांच्या गावठाणामध्ये कोळीवाड्यात गेलात
तर अनेक वेगळ्या वेगळ्या प्रकारची संस्कृती इथे पाहायला मिळते. आणि जी संस्कृती आहे, या संस्कृतीचं निरीक्षण मी कोकणामध्ये केलं आणि या निरीक्षणातून मला ज्या गोष्टी समजल्या, त्या गोष्टी मी आपल्याला सांगण्यासाठी इथे बसलेलो आहे. पहिलं म्हणजे कोकणातली जी गावठाणं आहेत किंवा कोळीवाडे आहेत, म्हणजे ठाणे, रायगड, पालघर, मुंबई या परिसरात. या गावठाणांमध्ये जी सगळ्यात जुनी मंदिरं आहेत, ती स्त्री देवतांची आहेत, म्हणजे स्त्रियांची आहेत. तिला गावदेवी, एकविरा, केरुमाता, जीवदानी माता, शीतळा माता अशी नावं आहेत. या महिलांचं एवढं मोठं स्थान या गावांमध्ये पाहिल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटतं, की स्त्रियांना कमी लेखलं गेलं आणि दुसरीकडे स्त्रियांची मंदिरं आहेत. या स्त्रिया म्हणजे रामायण महाभारतातल्या किंवा पुराणातल्या स्त्रिया नाहीत. उदाहरणार्थ आई एकविरा, एकविरा हा शब्द रामायण आणि महाभारतात दिसून येत नाही. एकीकडे सांगतात की कारल्याचं मंदिर आहे एकविरायचं, हे पांडवांनी बांधलं. परंतु या महाभारतामध्ये एकविरा हा शब्दच नाही. मग असं असताना त्यांचा आणि पांडवांचा संबंध काय? हा मोठा प्रश्न येतो. आणि म्हणून एकविरा मंदिराचा अर्थ किंवा एकविरा शब्दाचा अर्थ मी सुद्धा आगरी कोळ्यांच्या स्त्रीसत्ताक, मातृसत्ताक संस्कृतीमध्ये शोधण्याचा प्रयत्न केला. त्यामध्ये एकविरा आई हा जो शब्द आहे, आई एकविरा हा शब्द जो आहे, तो आम्ही लोकं एकविरा आईला आई म्हणतो, देवी म्हणत नाही किंवा चमत्कार करणारी म्हणत नाही. तर ती आमची जशी घरातली आई आहे, तशाच प्रकारची आई आहे असं म्हणणं आहे. एकविरा या शब्दाचा अर्थ शोधताना त्याचा साधा सरळ अर्थ, एका वीराची आई ती एकविरा. आता वैदिक आणि हिंदू संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या लोकांनी अनेक ठिकाणी असं लिहिलं, की एकविरा ही परशुरामाची आई आहे. आणि परशुरामाचं भांडण आपल्याला सगळ्यांना माहित आहे, की परशुरामाने वडिलांच्या आज्ञेवरून आपल्या आईचं म्हणजेच त्याची जी आई होती तिचं मुंडकं उडवलेलं आहे. कुऱ्हाडीने मुंडकं उडवलेलं आहे. म्हणजे परशुरामाची संस्कृती ही पुरुष सत्ताक आहे. आणि दुसरीकडे कोकणातली जी स्त्री देवतांची मंदिरं आहेत, ती मंदिरं म्हणजेच नवसाची मंदिरं नाही, तर जिवंत मातृसत्ताक संस्कृती आपल्याला घराघरातून पाहायला मिळते. या संस्कृतीनं स्त्रियांना म्हणजे आईला, बहिणीला, मावशीला हा देवांपेक्षा मोठा सन्मान दिल्याचं पाहायला मिळतं. आजही तशीच परिस्थिती आहे. स्त्रियांकडे घराची पूर्ण अर्थव्यवस्था आहे. पुरुष समुद्रात जातात, 15-15 दिवस मासेमारी करतात आणि ते पकडलेले मासे स्त्रियांकडे आणून देतात. मग स्त्रिया त्यातला विभागणी करतात. मोठे मासे, छोटे मासे, सुकवायचे मासे, ताजे मासे विकायचे आणि त्यातून येणारा पैसा आहे तो स्त्रियांकडे असतो. आणि हा पैसा जेव्हा पुन्हा समुद्रावर जायचं तेव्हा स्त्रियांकडे म्हणजे आईकडून, बहिणीकडे, पत्नीकडे मागण्याची पद्धत इथल्या पुरुषांमध्ये आहे. म्हणजे पुरुषांकडे पैशाचा अधिकार नाही तर महिलांकडे आहे. याच पद्धतीने आज तुम्ही मुंबईची मासळी मार्केट पाहिलीत तर ती महिलांकडे आहे. आणि ह्या महिला अत्यंत निर्भयपणे जगातल्या कुठल्याही पुरुषांना, परक्या पुरुषांना न घाबरता व्यापार करत असतात. त्यांचा विनयभंग करण्याची कोणाची हिंमत आजही नाही. एवढ्या बलवान स्त्रिया इथे पाहायला मिळतात. ती मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक अर्थव्यवस्था आहे. आणि मग स्त्रियांकडे अर्थसत्ता आली. त्याचं कारण स्त्रियांकडे धर्मसत्ता सुद्धा होती. धर्मसत्ता म्हणजे मगाशी मी सांगितलं, की मातृसत्ताक संस्कृती कशी निर्माण झाली? तर भगवान बुद्धांनी स्त्रियांच्या भिक्खुनी संघाला मान्यता दिली आणि जेव्हा धर्मामध्ये पुरुषांसारखाच मुक्तीचा, मोक्षाचा म्हणजे हिंदू शब्द आहे ते, म्हणजे निर्वाणाचा जो अधिकार आहे, अरहंत होण्याचा अधिकार आहे, हा पहिल्यांदा बौद्ध धर्मामध्ये मिळाला. जगातल्या कुठल्याच धर्मात अशा प्रकारची स्त्री-पुरुष धार्मिक समानता नव्हती. आणि या धार्मिक समानतेच्या पद्धतीने आपल्याला कल्पना आहे, की आगरी कोळ्यांच्या घरामध्ये लग्नविधी लावण्याचा 4 दिवसाचा विधी हा धवलारीण नावाची स्त्री करते. आजही YouTube, Facebookला अनेक धवलगीते गाणाऱ्या धवलारणी आजही आपल्याला पाहायला मिळतात. तर धर्मगुरू होण्याचा मान जो मनुस्मृतीच्या धर्माने, सर्वच धर्माने म्हणजे पुरुषसत्ताक धर्माने नाकारला होता, तो या आगरी कोळ्यांच्या संस्कृतीमध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून धार्मिक अधिकार महिलांकडे आल्यामुळे आणि विशेष म्हणजे विधवा महिलांना सुद्धा हे अधिकार आहेत. विधवा महिला धवलारणी आहेत म्हणजे धर्मगुरू आहेत.
ही जी आगरी कोळ्यांची संस्कृती आहे त्याचं मूळ हे भगवान बुद्धाच्या स्त्रियांना अधिकार देण्याच्या स्त्री पुरुष समानतेच्या विचारात आहे. आणि या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानामध्ये स्त्रियांसाठी जे कायदे केलेत, हिंदू कोड बिल केलंय, त्याची प्रेरणा सुद्धा भगवान बुद्धाच्या विचारांमध्ये आहे, धम्मामध्ये आहे. कारण आपल्याकडे मनुस्मृतीने स्त्रियांना संपत्तीचे, घरातल्या समान अधिकारांचे, आर्थिक अधिकारांचे, धार्मिक अधिकारांचे सर्व अधिकार नाकारलेले आपल्याला दिसतात. आणि आगरी कोळी गावठाणांमध्ये ही मातृसत्ताक पद्धत दिसते. विधवा महिला लग्न लावतात, म्हणजे दुसऱ्या स्त्रियांची लग्न लावतात, विधवांची लग्न इथे होतात. आणि लग्न झाल्यानंतर स्त्री जन्माचं स्वागत करणारी पद्धत इथे आहे. आणि ही पद्धत अशी आहे की जेव्हा भावाचं लग्न होतं आणि भावाची पत्नी जेव्हा पहिल्यांदा वरातीच्या माध्यमातून आपल्या घरात प्रवेश करते, तेव्हा त्या भावाची बहीण, तिला आम्ही अलीकडे करवले असं म्हणतो, ती वरात दरवाजामध्ये अडवते आणि सांगते की बाबा रे, तुला होणारी जी पहिली मुलगी आहे, ती पहिली मुलगी मला सून म्हणून देत असशील तर तू घरात ये, असा मला शब्द दे. आता देशामध्ये स्त्रीभ्रूण हत्या होत असताना तुला होणारी पहिली मुलगी ही मला सून म्हणून दे, अशा प्रकारचं स्त्री जन्माचं स्वागत आत्या करते. हा संस्कार देशातल्या मनुस्मृतीच्या स्त्रियांना कमी लेखणाऱ्या, स्त्री जन्म नाकारणाऱ्या, स्त्री जन्माला पुस्करून टाकणाऱ्या मनुस्मृतीच्या संस्कृती विरोधातला मानवी हक्कांचा, स्त्रियांच्या हक्कांचा विचार आगरी कोळ्यांच्या घरामध्ये आजही आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणून या अर्थाने ही मातृसत्ताक संस्कृती आहे, स्त्री सत्ताक संस्कृती आहे. आणि स्त्री पुरुष समानतेचा विचार भगवान बुद्धांनी आपल्याकडे सांगितला. आणि हाच विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानामध्ये आणला. आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचा जो विचार आहे, भारताची गुलामगिरी सांगताना महात्मा ज्योतिबा फुले एक शब्द सांगतात की स्त्री शूद्राती शूद्रांना मनूच्या संस्कृतीने ब्राह्मण क्षत्रिय वैश्य यांच्या संस्कृतीने गुलाम केलं, त्यांना कमी लेखलं, त्यांचं शोषण केलं, त्यांना शिक्षण, आर्थिक, राजकीय, धार्मिक अधिकार नाकारले गेले. आणि म्हणून स्त्री शूद्राती शूद्रांना गुलामीतून मुक्त करणं हेच आपल्या समोरचं ध्येय असलं पाहिजे. आणि ही मुक्ती जेव्हा होईल तेव्हाच खऱ्या अर्थाने भारताची राष्ट्र म्हणून निर्मिती होईल. अशा प्रकारचा राष्ट्रवादाचा विचार महात्मा ज्योतिबा फुले यांनी आपल्याकडे मांडला. आणि म्हणूनच त्यांना आम्ही राष्ट्रपिता म्हणतो. बघा, मुंबई, ठाणे, रायगड हा जो परिसर आहे, हा अशा प्रकारच्या स्त्रियांना अधिकार देणाऱ्या लोकांचा एक सांस्कृतिक विचार आहे जो मनुस्मृतीच्या विरोधातला आहे. आणि याच लोकांनी, आपल्याला कल्पना आहे, मुंबईमध्ये महात्मा ज्योतिबा फुले या अत्यंत मोठ्या विचारवंत माणसाला, ज्यांनी आपल्या देशाची गुलामगिरी, शेतकऱ्यांची गुलामगिरी शोधून काढली, त्यांना महात्मा ही पदवी मांडवी कोळीवाड्यात दिलेली आहे. आणि स्त्री शिक्षणाची सुरुवात, म्हणजे आपल्या देशाला जर मुक्त करायचं असेल तर पहिल्यांदा मुलींच्या शिक्षणातून ती सुरुवात झाली पाहिजे, असा विचार महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी मांडला. आणि हाच विचार 2000 वर्षापूर्वी भगवान बुद्धाच्या काळात महाप्रजापतींनी मांडला. आणि आज तुम्ही कार्ले लेण्यामध्ये गेला तर कार्ले लेण्यामध्ये गेल्यानंतर जे आपल्याला चित्र पाहायला मिळतं ते याच्याशी जुळणार आहे. ही जी मातृसत्ताक संस्कृती आहे ही देशाला स्त्री पुरुष समानता शिकवतेच, परंतु देशावर गुलामगिरी आली त्याचं कारण स्त्री आणि पुरुष ही कुटुंबाची, संसाराची दोन चाकं आहेत. आणि दोन्ही जर समानतेने चालली तर देशाची प्रगती होऊ शकते. कारण आपल्या लोकसंख्येच्या 50% स्त्रिया आहेत. आजही राजकारण, समाजकारण, शिक्षण, व्यवसाय यामध्ये स्त्रियांचं नाव सुद्धा कोणी घेत नाही. राजकीय, धार्मिक विचार मंचावर पुरुष बसलेले असतात, महिलांना तिथे जवळ येऊन दिलं जात नाही. किंबहुना अनेक मंदिरामध्ये स्त्रियांना प्रवेश निषिद्ध आहे. आणि त्यातल्या त्यात अतिशूद्र आणि शूद्र जातीतल्या स्त्रियांना फार कमी लेखलं जातं, परंतु ब्राह्मण स्त्रियांना सुद्धा धार्मिक ठिकाणी प्रवेश नाकारला जातो. स्त्री जर विधवा झाली तर तिचे केशवपन करण्याची, म्हणजे डोक्यावरचे केस काढण्याची, तिला विद्रूप करण्याची परंपरा ही मनुसंस्कृती आहे. आणि हा सगळा जो प्रकार आहे स्त्रियांच्या गुलामीचा, त्याला उत्तर भगवान बुद्धाच्या मातृसत्ताक संस्कृतीने दिलेला आहे. आणि म्हणून आगरी कोळ्यांच्या घरामध्ये पुरुष जेव्हा समुद्रावर असतात तेव्हा गावाचं रक्षण, कुटुंबाचं रक्षण या स्त्रिया करतात.
गावावर हल्ला झाला, चोर असतील, हिंस्र प्राणी असतील, तर त्यांच्याशी शस्त्र घेऊन लढणारी स्त्री ही आगरी कोळी महिला आहे. मग एकीकडे रामायण आणि महाभारतामध्ये स्त्रियांच्या दुर्बलतेचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे रामायणामध्ये सीतेला वनवास झाला नव्हता, परंतु तिला रामाच्या माध्यमातून वनवास घडवला गेला. द्रौपदीची साडी खेचली गेली, तिचे पती क्षत्रिय असताना खेचली गेली. या दोन्ही संस्कृतीच्या विरोधात कोकणातली मातृसत्ताक संस्कृती पाहायला मिळते. इथल्या स्त्रिया शेतीमध्ये असतील, मासळी बाजारामध्ये असतील किंवा कुठे धार्मिक प्रसंगी असतील, त्यांचा विनयभंग कोणी करत नाही आणि करायचा प्रयत्न केला तर त्याला शस्त्रसज्जतेने उत्तर द्यायचं, काती कोयत्याने उत्तर द्यायचं, ही संस्कृती आजही कोकणामध्ये पाहायला मिळते. मुंबईची मुलगी ही बंडखोर आहे, आधुनिक आहे. आधुनिकता कुठे असेल तर मुंबईमध्ये आपल्याला ती शिकायला मिळते, जी दिल्लीमध्ये नाही. दिल्लीच्या स्त्रीवर चालत्या बसमध्ये बलात्कार होतो, परंतु अशा प्रकारचं चित्र कोळीवाड्यामध्ये, आगरवाड्यामध्ये दिसत नाही. इथल्या महिला खंबीर आहेत. मग यांच्याकडे ही जी मनाची ताकद आली, शारीरिक ताकद आली, शस्त्रांची ताकद आली, ती ताकद आली कुठून? तर रामायण महाभारतामध्ये अशा प्रकारची स्त्री पुरुष समानता किंवा स्त्रियांच्या अधिकाराच्या गोष्टी नाहीत. स्त्रियांच्या अधिकाराच्या गोष्टी ह्या बौद्ध संस्कृतीमध्ये आहे आणि आता अलीकडे कोळीवाड्यामध्ये आहेत, आगरवाड्यामध्ये आहेत. या दृष्टीने बौद्ध संस्कृतीचा नव्याने अभ्यास करण्याची गरज आहे असं मला वाटतं. आणि म्हणूनच हा जिवंत पुरावा म्हणजे आताही कोळीवाड्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणारा हा पुरावा आहेच, परंतु नव्या पद्धतीनं देशाच्या इतिहासात शोध घेत असताना रामायण, महाभारत, कथा, पुराण, वेद, उपनिषद हे देवाने लिहिलेले आहेत असं सांगून लोकांना चमत्कारामध्ये अडकवून नव्या शोधांचा, विज्ञानवादाचा विचार बाजूला ठेवणारी जी पद्धत आहे आणि दुसरीकडे चार्वाक बुद्ध यांनी जो विज्ञानवादी विचार महावीरांनी इथे सांगितला, तो विचार डावलण्याचा प्रकार घडला. म्हणजे भगवान बुद्धांना हद्दपार करण्यात आलं, भिक्खू संघाच्या कत्तली केल्या गेल्या, परंतु ग्रामीण भागात रुजलेली संस्कृती आगरी कोळ्यांच्या रूपाने आज पाहायला मिळते. आणि म्हणूनच या सगळ्या अंधश्रद्धा आणि ज्ञानविरोधी मनुसंस्कृतीमध्ये बोटी बांधण्याची कला, आंतरराष्ट्रीय वापर करणं, आकाशातले ग्रह तारे यांना बघून निसर्ग चक्राचं, भरती ओटीचं निरीक्षण नोंदवून त्या आधारे जे शहाणपण आगरी कोळ्यांकडे आजही आहे, त्यामुळे ते आजही श्रीलंका, जपान इथे कुठेही जाऊ शकतात. सागरी मार्गे जाणारे लोक आहेत तिथे, त्यांच्या बोटे अत्यंत आधुनिक आहेत. आता नव्या आर्किटेक्टना घराची छप्र सुद्धा बनवता येत नाही, ती 2 वर्षात गळायला लागतात आणि लाकडाच्या बांधलेल्या बोटी समुद्रमार्गे जगाशी संपर्क ठेवू शकतात. अशा प्रकारची संस्कृती, जी खरी विज्ञानवादी संस्कृती आहे, ती आजही कोळीवाड्यामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणूनच या सगळ्या आगरी कोळ्यांच्या संस्कृतीवर भगवान बुद्धांचा मोठा प्रभाव आहे. जरी नंतरच्या काळात अनेक कोळी गीतं लिहिली गेली, आई तुझं देऊळ कुणी बांधिलं पाची पांडवांनी, अशा प्रकारच्या अंधश्रद्धा घुसवण्यात आल्या, परंतु पांडवांचा आणि एकवीर आईचा खरोखर संबंध असता तर महाभारतामध्ये एकवीर आईचं नाव दिसलं असतं, पण असं दिसत नाही. आणि आपल्याला कल्पना आहे की नद्यांच्या किनारी, समुद्राच्या किनारी बौद्ध संस्कृती विकसित झाली. ही आंतरराष्ट्रीय व्यापारी संस्कृती आहे आणि याच्यामुळे भारताला त्या काळात वैभवात नेलं होतं. आणि त्यामध्ये स्त्रिया आणि पुरुषांना समान अधिकार देऊन मेहनत करायला, नवे संशोधन करायला प्रवृत्त केलं गेलं. आपल्याकडे स्त्रियांना जसं गुलाम केलं, याच पद्धतीने ओबीसी, एसटी, एसटी यांना सुद्धा हलके लेखून गुलाम केलं गेलं आणि यामुळेच देशाचा पराभव झाला. आणि म्हणून सम्राट अशोकाच्या काळात भारत देश अत्यंत विकसित, जागतिक कीर्तीचा, जागतिक व्यापारामध्ये पुढे असलेला देश होता. आणि भारताच्या मनुसंस्कृतीच्या इतिहासाचं वर्णन करताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इथल्या स्त्रियांना, 50% स्त्रियांना शूद्र म्हणणारी मनुसंस्कृती, आताचे 52% ओबीसी आणि एससी एसटी यांना शूद्र, अतिशूद्र म्हणणारी मनुसंस्कृती, यामध्ये असं दिसून आलं की आपल्या देशातल्या बहुसंख्य लोकांना शस्त्राचा म्हणजे राजसत्तेचा अधिकार नाकारला गेला, धार्मिक अधिकार नाकारले गेले, आर्थिक अधिकार नाकारले गेले. या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात, शूद्रांच्या हाती जर शस्त्रे असती तर भारत गुलाम झाला नसता. देशाच्या उच्चवर्णीय संस्कृतीच्या मागची सत्यता
ऐतिहासिक सत्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं. आणि म्हणून भगवान बुद्धांनी समानतेचा आग्रह आपल्या देशात धरला, चातुर्वर्ण्य नाकारला, धार्मिक कर्मकांड यज्ञ नाकारले. आणि आणि म्हणूनच आपल्याला कल्पना आहे की महात्मा ज्योतिबा फुल्यांनी सुद्धा हे ब्रह्मदेवाच्या मुखातून जन्मले, बाहूतून क्षत्रिय आणि मांड्यातून वैश्य जन्मले आणि पायातून शूद्र या हिंदू धर्माच्या सिद्धांताला नाकारण्याचा प्रयत्न केला. आणि याच महात्मा ज्योतिबा फुले यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानले. आणि विशेष म्हणजे आगरी कोळ्यांचे नेते नारायण नागू पाटील, जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कुळ कायद्याच्या आंदोलनातले सहकारी आहेत, त्यांनी सुद्धा महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं. लोकनेते दिबा पाटील यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांना गुरु मानलं, दत्ता पाटील यांनी मानलं. आणि दिबा पाटील यांच्या नामकरण आंदोलन ज्या विमानतळात आज चालू आहे, त्या विमानतळाला नाव दिबा पाटलांचा असावं अशा प्रकारचा संघर्ष इथे चालू आहे. त्या दिबा पाटलांनी आगरी समाजाच्या हॉलचं नाव स्वतःच्या नावाने ठेवावं असं लोकांची इच्छा होती, पण त्यांनी सांगितलं की मी महात्मा ज्योतिबा फुले यांचं नाव देईन. आणि लोकनेते दिबा पाटील यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ते सुद्धा भगवान बुद्धाची मूर्ती ठेवून बोलायचे, म्हणजे मूर्ती समोर ठेवून बोलायचे, भगवान बुद्धांना ते आदर्श मानायचे. लोकनेते दत्ता पाटील सुद्धा भगवान बुद्धांना मानत होते. ही दोन्ही जोडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुळ कायद्यातून तयार झालेली नेतृत्व करणारी जोडी होती. अत्यंत विज्ञानवादी, ज्याला पुरोगामी म्हणता येईल अशा प्रकारची प्रबोधन कार असलेली नेतृत्वाची जोडी होती. भारताच्या इतिहासामध्ये या समुद्र किनाऱ्यांना गुलामीत टाकण्याचा प्रयत्न अनेक परकीय लोकांनी केला. मोगल, फ्रेंच, इंग्रज यांनी केला, परंतु त्यांचे गुलाम इथले लोक कधीच झाले नाही. त्यांनी संघर्ष केला, या सगळ्या परकीय लोकांबरोबर संघर्ष केला. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी या कोकणच्या मातृसत्ताक, स्त्रीसत्ताक, अत्यंत बलवान समानतेच्या तत्वावर उभे राहिलेल्या संस्कृतीला आरमाराची जबाबदारी देऊन सांगितलं की आपण या स्वराज्याचं आरमार चालवावं. आणि याच्यामध्ये जागतिक व्यापार आहे, त्यामध्ये आगरी, कोळी, माडी, भंडारी ही पूर्वीपासून जागतिक व्यापारी आहेत. आणि म्हणून जागतिक व्यापारावर लक्ष ठेवून इथे जलदुर्ग, सागरी दुर्ग किल्ले बांधले गेले. या किल्ल्यांच्या इतिहासात गेलं तर तुम्हाला लक्षात येईल की पूर्वीच्या बौद्ध लेण्यांवर हे किल्ले आजही पाहायला मिळतात. तुम्ही रायगड जरी पाहिला, तिथल्या पाण्याच्या टाक्या पाहिल्या तर त्या खूप पुरातन आहेत, जुने आहेत. आणि प्रत्येक बौद्ध लेण्यांमध्ये अशा प्रकारचं पाणी पाहायला मिळतं. आणि मी त्या गॅजेटमध्ये वाचलं की इथे कोकणामध्ये धरणं होऊ नयेत, पाण्याची व्यवस्था होऊ नये, अशा प्रकारचं धोरण वर्तमान काळातल्या राज्यकर्त्यांचं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं की कोकण प्रदेश हा ज्वालामुखीतून तयार झालेला आहे, इथे भूकंप झाला तर ती धरणं फुटून नुकसान होईल, अशा प्रकारचं निरीक्षण इथल्या ब्राह्मणवाद्यांनी नोंदवलं गेलं. परंतु उरणच्या ज्या लेण्या आज आहेत, एकविरा आईचं मंदिर मोरा गावाजवळ आहे, तिथे तुम्ही आलात तर तिथे आजही मोठ्या प्रमाणात लेण्यांमध्ये वर्षभर पाणी प्यायला मिळतं. कातळात ते पाणी कातळात ती विहीर कोरलेली आहे आतमध्ये लेण्यांमध्ये, त्यात पाणी प्यायला मिळतं. जर खरोखर अशा प्रकारचे भूकंप झाले असते तर त्या विहिरीतलं पाणी आटलं असतं. आणि अशाच प्रकारचं पाणी नवी मुंबई विमानतळामध्ये असलेल्या बौद्ध लेण्यांमध्ये होतं. इथले आंदोलन मी 21 दिवस चालवले, याचं कारण ही कोकण भूमी भगवान बुद्धांच्या या सांगण्याचा माझा आग्रह होता. आता बुद्धाच्या संस्कृतीच्या विरोधात असलेलं महाराष्ट्र शासन आणि केंद्र सरकार यांनी त्या लेण्या तोडल्या आणि तिथे विमानतळ बांधलं, ही गोष्ट सर्वश्रुत आहे. इथल्या बौद्ध लेण्यांचा, बौद्ध संस्कृतीचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, परंतु भगवान बुद्ध, चार्वाक, महावीर यांच्या विज्ञानवादी विचारांना मानून देशाच्या स्वातंत्र्यानंतर एक पुनर्वसन कायदा देणारे दिबा पाटील हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते झाले, अत्यंत विचारवंत नेते झाले. आज त्यांच्या नावाचं आंदोलन इथे सुरू आहे. त्या ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं नाव देण्याचा आग्रह सरकारचा होता, परंतु लोकांनी सांगितलं दिबा पाटील हेच आमचे नेते आहेत, पितामह आहेत, त्यांचं नाव भेटलं पाहिजे. ही भूमी भगवान बुद्धांची आहे. मुंबईमध्ये सुद्धा मुंबई, ठाणे, रायगड इथे दर 25 किलोमीटर अशा प्रकारच्या बुद्ध लेण्या आपल्याला पाहायला मिळतात. परंतु भगवान बुद्धाचा विचार नक्की काय आहे याच्यावर भाष्य करणारी मंडळी कमी आहे. इतिहासकार याचा अनुल्लेखाने उल्लेख करतात, परंतु घराघरातली जी संस्कृती आहे, जी मातृसत्ताक संस्कृती आहे, जी पुरुषसत्ताक मनुस्मृतीच्या संस्कृतीच्या विरोधातली संस्कृती आहे, ती आजही कोळीवाड्यामध्ये, आगरवाड्यामध्ये जिवंत असलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून या सगळ्या पद्धतीचा हुंडा न घेणारा, लग्नात हुंडा न घेण्याचा जो विचार आहे,
तो मातृसत्ताक विचार आहे. आणि या विचारांना मुंबईत उजाळा देण्यासाठी वडाळ्यामध्ये आमचे एक मित्र मनोजभाई संसारे जे आता वारलेले आहेत, त्यांच्या निवडणुकीमध्ये मी बाबासाहेब आंबेडकरांच्या नात्यानं या चांगल्या नेत्याला मदत करावी असा आग्रह आगरी कोळ्यांनी धरला आणि त्या एका निवडणुकीत ते विजयी सुद्धा झाले. ते विजयी झाल्यानंतर मनोजभाई संसारेंनी विचारलं, की "आपल्याला काय हवंय पाठीशी?" तेव्हा मी त्यांना सांगितलं, की "आगरी कोळी, खराडी, भंडारी या सागरपुत्रांची संस्कृती 2-2.5 हजार वर्षापासून भगवान बुद्धांच्या विचारांशी जुळलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 ला धर्मांतर केलं आणि आपण सगळे आताचे बौद्ध बांधव बौद्ध झालात. परंतु इथला आगरी कोळी हा 2,500 वर्षापासून भगवान बुद्धांच्या विचारांनी जगतो. जरी तो स्वतःला हिंदू म्हणत असला किंवा लोक त्याला हिंदू म्हणत असले तरी त्यांची संस्कृती हिंदूंच्या स्त्रीविरोधी संस्कृतीची आहे. हिंदूंची जी स्त्रीविरोधी संस्कृती आहे याच्या विरोधातली स्त्रियांना अधिकार देण्याची मातृसत्ताक संस्कृती त्यांच्या घरामध्ये पाहायला मिळते. आणि म्हणून या मनोजभाई संसारेंना मी विनंती केली, की आपल्या नेतृत्वाखाली आपण वडाळ्यामध्ये आगरी कोळी महोत्सव करूया. रात्रीच्या वेळेस या महोत्सवात काम करणारे कार्यकर्ते आगरी कोळ्यांच्या घरी जाऊन जेवत होते. अशा प्रकारची एक पद्धत मी घालून दिली होती. कारण 2-2.5 हजार वर्षाची बौद्ध संस्कृती जी आगरी कोळ्यांच्या घरात आहे आणि नव्याने धर्मांतरित झालेले बौद्ध बांधव हे एकमेकांकडे जेवले पाहिजेत. आणि हे पाहायला ओबीसी भगवान बुद्धाच्या धम्माच्या वाटेवर असं आंदोलन चालवणारे आदरणीय उपरे काका सुद्धा आले होते आणि ते सुद्धा त्या महोत्सवामध्ये आमच्या एका आगरी कोळी भगिनीच्या घरी हातचं जेवले. आणि म्हणूनच आपण हा माझा व्हिडिओ ऐकल्यानंतर आपल्याला काही संदर्भ गावागावात घराघरात दिसतील ते नोंदवावेत अशी नम्र विनंती करतो आणि माझं बोलणं संपवतो. जय हिंद. नमो बुद्धाय.